नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा. कथेचं नाव आहे माणसातील देव. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे. अभिवाचिका आहेत सौ सुरेखा गाजरे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. माणसातील देव. अरे बा, भूक लागली र, खायला कंदी देत. हाव पोरी, एक डाव तू ह्या कचऱ्याच्या थाईला इक, मग तुले पाव आणून देतो म्या. बापाचं हे बोलणं ऐकून ते 6 वर्षाचं पोरग एका हातात कचऱ्याच्या पिशव्या आणि दुसऱ्या हाताने घसरणारी चड्डी सावरत धावत धावत सिग्नल पाशी गेलं. त्याने एका कारच्या काचेवर टिकटिक केली. आत एसी मध्ये बसलेल्या ड्रायव्हरने हातानेच त्याला नकार दर्शविला. हिरमुसलं तोंड घेऊन तो थोडा पुढे गेला. पुन्हा नव्या आशेने त्याने दुसऱ्या कारची खिडकी वाजवली. आत बसलेल्या मॅडमने हाताने नकार देणं तर सोडाच, पण साधं बघितलंही नाही. पुन्हा ते पोरग हताश झालं. एका दुचाकी जवळ जाऊन ते पोरग काकुळतीनं बोललं, साहेब घ्या ना, 100 रुपयाला 4, 30 रुपयाला 1. घ्या ना साहेब. साहेब लक्ष देत नाही म्हणून तो त्याचं लक्ष वेधण्यासाठी स्पर्श करणार तेवढ्यात साहेब खेकसला. जा बरं इथून, तू हात नाही लावायचा, चल जा इथनं. ते पोरग घाबरून 4 पावलं मागे सरलं. निराश मनाने परत आपल्या बापाकडे हळूहळू चालत जात असताना त्याला एकाने हाकारलं. तसा तो खुशीत येऊन त्याच्याजवळ गेला. हे घे, पिशव्या नकोत मला, असं म्हणून त्या माणसाने त्याच्या हातात एक 10ची चुरगळलेली नोट ठेवली. पोराने ते पैसे लगेच घेतले आणि तो एका दुकानाजवळ गिराईकाला पिशव्या विकायला गेला. ए चल जा इथून, तुझ्या पिशव्या घ्यायला आलो का आम्ही? एक जण पिझ्झा खात खात त्याच्यावर डाफरलं. पाय घासत घासत शेवटी पोरग बाजवळ आलं आणि चेहरा कसानुसा करून म्हणाल, बा पिशव्या इकल्या गेल्या नाहीत र. हा परे 10 रुपये भेटले मले, आता तरी देशील का खायाले? पोराच्या चेहऱ्याकडे पाहून बापाच्या पोटात कालवा कालव झाली. तो लगेच उठला आणि त्याने समोरच्या दुकानातून छोटा पावाचा पुडा आणला. हे कायच्या संग खाऊ? पोराचा प्रश्न ऐकून बाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने त्याच्या जवळचं झाकण नसलेल्या बाटलीतून एका फुटक्या बाऊलमध्ये पाणी ओतून दुसरीकडे मान वळवून म्हटलं, खा याच्या संग. पोराला भुकेनं सुधरत नव्हतं, त्यामुळे त्या पाण्यात बुडवून त्याने पाव खाणं सुरू केलं. बा, या गाडीमध्ये बसलं की गार गार वाटत असेल नाही? समोरच्या कारच्या रांगेकडे बघत पोरग बोललं. हाव, थंड वाटते त्यात. अरे पण महाग भेटत असेल अशी गाडी? होय बाप्पा, मग पैसा लागते अशी गाडी घ्यायला. मग बा, एवढी मोठी गाडी घेते ते लोक. आणि तोंडातला पावाचा घास संपवून तो पुढे बोलला, आणि माया पाचच्या 100 रुपयाच्या पिशव्या काहून घेत नसतील रे? अरे बाप्पा, ते साफ सुथरे राहतेत, त्याले आपल्या 5च्या पिशव्या घेणं कमीपणाचं वाटत असल, बा म्हणला. मग आपण कोणाला इकायच्या र पिशव्या? या एवढ्या थैल्या इकल्या जातील आणि कवा आपण घरला जाणार र बा? पोरग कळवळून म्हणलं. पोराचा प्रश्न ऐकून बा निरुत्तर झाला होता. लेकरा, गरिबी लई बेकार असते रे. आता सांज होई लोक आपल्याला वाट बघायच लागेल, नाहीतर तुझ्या मायला काय सांगणार? बा शून्यात नजर लावून म्हणला. तेवढ्यात छा, काहीच चव नाही म्हणत समोरच्या दुकानात एकाने डस्टबिन मध्ये 2 घास खाऊन उरलेला संपूर्ण पिझ्झा टाकला. पाय र बा, त्या बुहाऱ्यानं पुरीच्या पुरी डबल रोटी टाकली की र कचऱ्यात.
पोरग कासावीस झालं. आपल्याला खायला अनाजाचा कण नाही आणि ह्यानं पुरा पिझ्झा वाया घालवला ससरीच्यानं. आणि हे पाय त्याचा यार त्याच्या जवळची भेळीची प्लेट कुत्र्यापुढे ठेवू लागला. वार वा लोकायची तारा. कुत्र्यासाठी यायचं जीव तुटते आणि माणसाचा बाटा होते. तेवढ्यात एक आलिशान कार येऊन त्यांच्या जवळ थांबते आणि त्यातून एक सूट बूट घातलेला इसम उतरतो. गणपत काका, ओळखलं नाही मले? आवो, मी आईलाच नाही का नलू काकूचा? तुमच्या संतोष संघ शाळेत जातो होतो. आरले का इले होय का रे तू? बाप्पा, तू आता साहेबच झाला बा. लहान पोराचा बा म्हणजेच गणपत कपाळावर हाडवा हात देऊन म्हणला, वय म्या डॉक्टर झालो हाय. चला ना कारमध्ये बसा, म्या सांगतो सारं रस्त्यानं जाता जाता. ए पिंट्या, बस पडदिशी गाडी मंदी. हे ऐकताच पिंट्या तुणकड उडी मारून कारमध्ये बसला सुद्धा. त्याच्या मागे माग त्याचा बा सुद्धा कारमध्ये जाऊन बसला. सांग मग, तू कसा साहेब झालास तर लेकरा? काका, तुम्हाला तर माहीतच हाय, आपल्या गावात 10वी पर्यंत शाळा आहे. त्याचं पुढचं शिक्षण घ्यायला आपल्याला शहरात जावं लागते. त्यामुळे म्या अतिसा माझ्या आत्याकडं पुढचं शिक्षण घ्यायला आलो. थोडी मेहनत आणि नियमित अभ्यास यामुळे मी इथपर्यंत आलो. बर, संतोष काय म्हणते? अरे बाप्पा, तो तर 7व्या आसमानावर हाय. म्हणजे? अरे त्याले बॉलिवूड मध्ये जायचं हाय. शेती काही पिकना आणि संतोषची अशी तारा. म्हणून आम्ही अतिसा काही काम भेटते का ते पाहायला आलो. तर कायचं काम भेटते? हय थैल्या ऐकून राहिलो हप्त्याभरापासून. हे ऐकून इलास थोडा गंभीर झाला व पुढे म्हणला, काय काळजी करू नको काका, म्या हाय. एक काम कर, तुम्ही आता माझ्या घरी चालले ना की तिथे संतोष आणि काकुले बी बोलून घ्या. 4-8 दिवस आमच्याकडे पाहुणचार घ्या. आणि आमच्या घरामाग एक डबल रूम हाय, तिथं मी तुमची राहायची व्यवस्था करतो. आणि माझ्या क्लिनिकमध्ये मदतनीसांची नळ आहेच, तर मी तुम्हाले आणि संतोषले काम देतो. पिंट्याले शाळेत धाडता येईल, काय बी चिंता करू नका. आणि संतोषला मी समजावून सांगतो बॉलिवूडचा नाद सोड म्हणून. इलास मनापासून म्हणाला. हे ऐकून गणपतच्या डोळ्याला धारा लागल्या. पिंट्या सुद्धा आवासून पाहू लागला. डोळे पुसा काका, आता तुमचे स्ट्रगलचे दिवस गेले बर का. आता रडायचं नाही तर हसायचं. हो लेकरा, देव तुझं भलं करू, गणपत हसून म्हणाला. तसा पिंट्याच्या चेहऱ्यावरही हास्य फुललं. धन्यवाद.